मराठीमध्ये रसल कुकरी, इंग्लिशमध्ये व्हेरिगेटेड कुकरी किंवा इंडियन स्ट्रे. आणि हा शेवाळी रंगाचा आणि अंगावर काळे पट्टे, हा आहे कॉमन कुकरी. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे महावीरनगरमध्ये, लोणार, जिल्हा बुलढाणा, तिडके सरांच्या घरी. त्यांना मापारी सरांच्या घरी आलो आहे. त्यांना साप दिसला आहे. हो, कुकरी साप आहे. बँडेड कुकरी किंवा कॉमन कुकरी साप. पूर्ण बिनविषारी. पूर्ण पकडा, अडवस धर. ब्लॅक पट्टी ब्लॅक पट्टे म्हणजे कुकरी. का? हां, ब्लॅक पट्टी साधारण 1-2 फुटापर्यंत वाढणार आता. ॲक्च्युली थोडासा डार्क वाटतो आहे, शेवाळी रंगाचा आणि अंगावर काळे पट्टे असतात. ते दिसणारे पट्टे मंदराच करते ब्लॅक दिसतो अंधारामध्ये. पूर्ण काळा दिसतो ना. हा जरा डार्क आहे, एवढा डार्क नसतो. कोणाला दिसलं पहिले? तुम्हाला दिसलाय काय? बाहेरून आला का? अच्छा, म्हणजे सापमध्येच होता आधी. ठीक आहे, आता हे आहे तुमचं. आता मी दरवेळेस सांगतो की आपण अशा ठिकाणी राहायला आलो की जिथं यांचं घर आहे पहिल्यापासून, तिथं आपली वस्ती झाली आहे. थोडीशी काळजी घेणं जरुरी आहे. लाईट कंटिन्यू चालू ठेवायचे, जेणेकरून समोर काय ते दिसेल आणि अंगावर पाय पडणार नाही. कारण साप समोर असल्याशिवाय कुठलाच चावत नाही. अंगावर पाय पडला तर मात्र 100% जावतो. तर ह्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता हा जो काही तुमचा शू रॅक वगैरे आहे, ह्याच्यात सुद्धा आता ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोरड्या जागेत साप येऊन बसतात. तर शूजमध्ये साप बसायचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर शूज घालायच्या आधी थोडंसं झटकून घ्या. काही जर बसलेलं असेल तर त्यात लक्षात येईल. ठीक आहे, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, काल रात्री 10:30 वाजता राजूभाऊ मापारी, महावीरनगरमध्ये पकडलेला कॉमन कुकरी साप, पूर्णपणे बिनविषारी असलेला, शेवाळी रंगाचा आणि अंगावर काळे पट्टे. ह्याचा जो ॲक्च्युली शेवाळी कलर जो आहे तो थोडासा डार्क आहे. युजली थोडा लाईट कलर असतो. पूर्णपणे बिनविषारी त्यांच्या घराच्या पोर्चमध्ये बसलेला होता. आणि त्यानंतर रात्री घरी ज्या वेळेला मी वापस आलो तर माझ्या घराच्या गेटवरच सापडलेली कुकरी सापातली दुसरी प्रजात, ज्याला मराठीमध्ये रसेल, इंग्लिशमध्ये व्हेरिगेटेड कुकरी किंवा इंडियन स्ट्राईक म्हणतात. ब्राऊन कलरचा, लाईट ब्राऊन कलरचा आणि अंगावर काळ्या आणि पांढऱ्या रंगाची डिझाईन. दोन्ही सापांची खासियत म्हणजे दोन्ही सापांचं जे तोंड आहे ते एकदम स्टाऊट छोटंसं असतं. आता आमच्या भागामध्ये म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात जे रसेल कुकरी सापडतात त्याच्या तोंडावर काळा रंग नसतो. नाही तर युजली आत्ता काही दिवसापूर्वीच काटेपूर्ण अभयारण्यात गेलो होतो, तर तिथे नाईट हार्पिंगमध्ये आम्हाला रसेल कुकरी सापडला होता. तर त्याचं हेड जे आहे ते पूर्ण ब्लॅक कलरचं होतं, त्याचं लाईट ब्राऊन कलरचं आहे. मराठीमध्ये रसल कुकरी, इंग्लिशमध्ये व्हेरिगेटेड कुकरी किंवा इंडियन स्ट्रे. आणि हा शेवाळी रंगाचा आणि अंगावर काळे पट्टे, हा आहे कॉमन कुकरी. हा बऱ्यापैकी सापडतो, पण रसल कुकरीचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे. ह्यांच्या मुख्य खाद्यामध्ये म्हणाल तर जे रेप्टाईल्स आहेत त्यांची अंडी खाणारा आणि रेप्टाईल्सला खाणारा साप, लहान असताना किडे, आळ्या हे सगळं खाणारा. जास्तीत जास्त जी लांबी आहे ती 1.5 फुटापर्यंत वाढते ह्या सापाची. दोन्ही साप पूर्णपणे बिनविषारी, रसल कुकरी आणि कॉमन कुकरी. आता युजली मी माझ्या घराच्या आसपास सापडणारे बिनविषारी साप कधीच पकडत नाही, पण त्याच वेळेला हा कॉमन कुकरी पकडलेला होता. आणि तुम्हाला दाखवता येतील दोन्ही साप, जे कुकरीच्या 2 प्रजाती आहेत आपल्याकडे सापडणाऱ्या. दोन्ही प्रजातीचे एकसोबत एका व्हिडिओत तुम्हाला बघता येईल सगळ्यांना.
त्याची व्यवस्थित माहिती देता येईल. त्यामुळे ह्याही सापाला पकडलं. राजूभाऊ मापारी, राहणार महावीर नगर, लोणार, जिल्हा बुलढाणा यांच्या घरी पकडलेला हा कॉमन खोपडी आणि हा आहे रसल खोपडी. दिव्यात सोडून दोन्ही सापांना. दिल्या मित्रांनो, दोन्ही सापांना सोडून त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल, सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.